वाणीसाहेब महत्त्वाचा विषय आहे. काय आहे की सरपंच महिला आहे, त्यांना खूप वाटतं. सगळे सदस्य उपसरपंच पण आमचे तेवढ्या सक्षम आहेत आणि सदस्य पण, मग गवारी असेल, योगेश सारखा पळत असतो, परंतु लोक पैसे द्यायला काकू करतात. त्यांचं जरासं सगळं काही त्यांना मिळतं, मग पैसे का दिले जात नाही. मी अशी लोकं पाहिली त्या खानगावमध्ये, माझं दत्तक गाव आहे गांजळ्यांचं, तिथे एकही ठाकरवाडी त्यांची एकाचाही 1 रुपया बाकी नाही. सगळ्यांची कर वसुली, सगळ्यात पहिलं त्यांच्या सगळ्या पट्ट्या आलेल्या असतात. मग इथे काय परिस्थिती आहे मी जाणून घ्यायला बघते. कारण तुम्हाला मी सांगितलं होतं की जे लोक देत नसतील, काहीतरी त्यांना नियमात राहून आपल्याला काढता आलं पाहिजे. योजना काय राबवा ना, घरपट्टी भरा, झाडाचं रोप फुकट घ्या. आता आम्ही मेडिक्लोरची बॉटल प्रत्येक बरोबर 100 ml ची मेडिक्लोरची बॉटलची किंमत बाजारात 137 रुपये आहे. तर आपण ती 75 रुपयांनी खरेदी करून ती वाटायला दिलेली आहे. म्हणजे आता पाऊस सुरू झाल्यानंतर. आणि फक्त आता जे एक कनेक्शन आम्ही कट पण केलं होतं सरपंचांनी, परंतु त्यांना मग पाणी दुसऱ्याने दिलं, म्हणजे शेजारच्या. म्हणजे ते मग अंमलबजावणी झाल्यासारखं वाटलं नाही ना. म्हणजे लोक आपण कट केलं होतं, पण दुसऱ्या नियमामध्ये घरपट्टी भरली नाही म्हणून आपण पाणी बंद करू शकतो. पण त्याची तुम्ही दाखले बंद करू शकता, पाणी बंद करू शकता. एक काळ असा होता की सुरेश रावांना विचारा ना, त्यांनी त्या काळात केलं, त्यांना विचार सरपंच म्हणून. आणि गवारी साहेब पण सांगतो ते दोन्ही सरपंच पाणी बंद करतात. काय बंद केलं होतं सांग. पाणी बंद केलं होतं, त्याला दाखले बंद केले होते आणि त्याला कुठल्या प्रकारचे सहकार्य करायचं नाही का डॉक्युमेंटली ते पण बंद केलं. बहिष्कार टाकायचा बहिष्कार म्हणजे शासकीय बहिष्कार आपण शासनाने दिलेलं सुद्धा. म्हणजे 30 सप्टेंबरपर्यंत जरी कर भरला ना, तरी आपण 5% कर सवलत पण देतो घरपट्टीचा. सगळ्या सदस्यांची थकबाकी आहे ना? नाही, सदस्यांची येते, वसुली येते, थकबाकी नाही. जून अखेर ते सर्व भरतात. पण ते वसुली करण्यासाठी तुम्हाला टीम मागून घ्या. आलेत व्हिडिओ. नाही, टीम वसुली कॅम्प एक कॅम्प घेतला पाहिजे. आपण वाजंत्री राहू शकतो, वाजंत्रीच्या दारापर्यंत, माहिती आहे ना? नाही, केलं पाहिजे. नावं बाहेर बोलावलेली पाहिजे. एक परत सुरू करा. आपण ग्रामपंचायत स्तरावर 31 मेपर्यंत मुदत असताना सेल्फ सर्वे लोकांनी 41 लोकांनी त्यांच्या पद्धतीने केलेला आहे. आणि ग्रामपंचायत स्तरावर 35 लोकांचा सर्वे आपण करून घेतलेला आहे. आता 31 मेची मुदत आपल्याला 18 जूनपर्यंत वाढलेली आहे. निकष काय? लाभार्थ्यासाठी पक्कं घर नसावं, गरजवंत लाभार्थी असावं, जागेची त्यांना स्वतःची जागा असली तर ठीक, नसेल तर शासनाची पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना आहे, त्यातून 50,000 रुपये अनुदान मिळणार आहे जागा खरेदीसाठी. फक्त मग ती जागा उपलब्ध झाली पाहिजे आणि तो लाभार्थी जॉब कार्ड धारक असावा. अजून कागदपत्र बँक त्याला सर्वे करताना आपल्याला बँकेचं खाते लागतं, ते खाते ॲक्टिव्ह असावं. 3 व्हीलर पाहिजे. हां, आणि म्हणजे 3 व्हीलरपेक्षा जास्त पुढची गाडी नसावी. रिक्षा चालेल? नाही, रिक्षा पण नाही. मोटरसायकल, टी व्ही चालेल. 31 मे रोजी महाराष्ट्र शासनाने जो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार ग्रामपंचायत स्तरावर जो द्यायचा होता, तो आपण त्या दिवशी न घेता आज आपल्या ग्रामसभेमध्ये आपण हा पुरस्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तर आमच्या ग्रामपंचायत सदस्यांनी या ठिकाणी 2 महिलांचा आम्ही नावं सुचवलेली आहेत आणि त्यांना आज या ठिकाणी आपण पुरस्कार वितरित करणार आहोत. त्यामध्ये खरं तर आपल्या गावाचं जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये ज्यांनी नाव नेलं त्या आपल्या सर्वांच्या आधारस्तंभ सौभाग्यवती आशाताई दत्तात्रय बुचके यांचं एक नाव आम्ही सुचवलेलं आहे. आणि दुसरा सन्मान ज्यांनी आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बुचकेवाडी या ठिकाणी आमची जी शाळा आहे तिला तब्बल 2 लाख रुपयाचं पारितोषिक तालुका स्तरावर मिळवून दिलं. त्या आमच्या मुख्याध्यापिका उज्ज्वला नांगरे मॅडम, या 2 महिलांचं या ठिकाणी आम्ही 31 मेला जो पुरस्कार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी 300 वर्ष
कोणीही आजपर्यंत केलं नसेल, कोणाला वाटलं नसेल, अशा पद्धतीने त्यांनी कार्यक्रम जाहीर केला की हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुरस्कार आणि यांचा कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी व्हावा शंकराच्या मंदिरामध्ये, आणि त्याचबरोबर प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये, त्या ग्रामपंचायत गावामध्ये असणारं चांगलं काम करणाऱ्या आणि खऱ्या अर्थाने सगळ्यांना हवंसं वाटणाऱ्या, आपल्याला झोकून देऊन दुसऱ्यासाठी रक्षण करणाऱ्या अशा महिलांची निवड व्हावी. तर त्याच्यामध्ये निश्चितपणाने आज माझ्या गावामध्ये हा कार्यक्रम होतो आहे, परंतु या कार्यक्रमामध्ये माझी निवड केली ही मला माहीत नव्हती, पण मी तुमचा सन्मान घेतला आहे असं समजा. परंतु मला असं वाटतं की कष्टकरी, जिला खऱ्या अर्थाने घरातून म्हणजे तिला सगळ्या गोष्टी कुठल्याही प्रकारचं बळ नाही, परंतु ती चांगलं काम करते, अशा महिलेचीच निवड झाली पाहिजे. आणि माझ्या दृष्टीने माझ्या गावातली वनपाल महिला, ती जी या कन्या आहे ती आमच्या गावची, आणि ती चांगलं काम करते आहे, तिचं काम चांगलं आहे, म्हणून या ठिकाणी तिला तो पुरस्कार द्यावा अशी माझी स्वतःची. मॅडम या ना. ताईंच्या नावाचा जो पुरस्कार मला मिळतोय ते माझं भाग्यच आहे. अशा ताईंची इथून पुढे माझ्या पाठीवर थाप पडेल असेच उत्कृष्ट काम करण्याचा प्रयत्न करेन मी. पूर्ण सर्वस्व हे काम करेन. सर अहिल्याबाई होळकर पुरस्काराने तुम्हाला सन्मानित केलं आहे, काय तुमच्या भावना? सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद. योगेश भाऊंचा काल मला फोन आला होता आणि ताईंच्या हस्ते पुरस्कार मिळते. ताई खरं तर माझ्या प्रेरणास्थान आहेत. ज्यावेळेस मी जुन्नर तालुक्यात 2000ला नोकरीला लागले तेव्हापासून मी ताईंना पाहते आणि ताईंसारखं काम करावं असं पहिल्यापासून माझा उद्देश होता आणि त्याप्रमाणे मी माझं काम हुसकेवाडीत केलेलं आहे. आणि सर्व लोकांचं प्रोत्साहन, ताईंचं प्रोत्साहन, आमचे BDO साहेब आहेत त्यांचंही प्रोत्साहन, आमच्या जिल्हा परिषद पंचायत समिती कर्मचारी, आणि हा पुरस्कार आपण मला दिलात. आपण म्हणजे वाणीसाहेब आपलं पण फार सहकार्य मला लाभलं आणि खूप खूप धन्यवाद सर्व.